विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बरं का. आपण एक्झाम देणार आहे. आपला स्कोर येणार 200 पैकी बरं का. 200 पैकी किती मार्क पडले पाहिजेत हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, की तेवढे मार्क पडल्यानंतर किती पर्सेंटाइल तुम्हाला मिळू शकतं हे मी तुम्हाला सांगतो. त्या पर्सेंटाइलवर एक ठराविक रँक येते. मग काय महत्वाचं आहे? ऑब्व्हियसली तिन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पण अतिशय महत्वाचं काय आहे? रँक. विथ एक्झाम्पल मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणार आहे. मग स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ते तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा सांगतो महत्वाचं. तुम्ही 90 प्लस जर स्कोर केला सीईटी मध्ये 200 पैकी बघा अतिशय महत्वाचं आहे. तर तुमचं पर्सेंटाइल अगदी क्लोज टू 90च राहतं. अगदी त्याप्रमाणेच गेल्या 3-4 जेव्हापासून पर्सेंटाइल ही कन्सेप्ट आली ना, हे तुम्ही लक्षात घ्या. स्कोर हा 100च्या आसपास असेल, 100 पेक्षा जास्त असेल तर बेस्टच. म्हणजे तुम्हाला स्कोर जर 105 असेल, 105 असेल, 110 असेल, तर तुमचं पर्सेंटाइल 95, 96, 97 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. ते बॅचवर डिपेंड आहे. शिफ्टवर डिपेंड आहे हेही महत्वाचं आहे. काही शिफ्टला पेपर खूप टफ असेल, तर कमी स्कोरला पण चांगलं पर्सेंटाइल आहे. लास्ट इयर माझ्याकडे एका मुलाला 93-94% मार्क होते आणि पर्सेंटाइल हे त्याच्यापेक्षाही जास्त होतं. पण हे प्रत्येक वेळेस होतंय का? नाही. मग आपला पहिला पार्ट काय आहे, की स्कोर हा एकदम डिसेंटच असला पाहिजे. 100च्या पुढेच आपण नेहमी राहिलं पाहिजे मिनिमम तरी. ओके, पहिली गोष्ट क्लिअर झाली. आता यातला धोका काय आहे मी तुम्हाला सांगतो. चला 90 स्कोरला 90 पर्सेंटाइल. ओके, मग मला सांगा बघू 60 स्कोरला किती पर्सेंटाइल येईल? हे मी अगोदर पण एक्सप्लेन केलंय, परत एक्सप्लेन करतोय. तुम्ही म्हणाल 90ला 90 म्हणल्यावर 60ला 60 आलं पाहिजे. नाही येत. कदाचित ते पर्सेंटाइल तुम्हाला 25 सुद्धा दिसू शकतं. एवढा मोठा डिफरन्स आहे. आणि तुम्ही जर तो स्कोर 50 पर्यंत गेला, तर तुमचं पर्सेंटाइल 12 सुद्धा दिसेल. आणि तुमचा स्कोर दुर्दैवानं तुमचं गोळ्या लागल्याच नाहीत. खूप कमी स्कोर झाला 40 तर तुमचं पर्सेंटाइल 1 इतकं कमी असू शकतं. माझ्याकडं आत्तापर्यंत रिपीट करायला एवढी मुलं आलेली आहेत, की ज्यांचं पर्सेंटाइल मी 1 पासून बघितलंय. 10वी मार्क किती? 95%, 96, 98 आणि आता सीईटीला पर्सेंटाइल किती होतं? 3 पर्सेंटाइलचा मुलगा बघितलाय ज्याला 10वी ला 99 पर्सेंटेज होते. 99% चा मुलगा 3 पर्सेंटाइलवर आला. काय पॅनिक अटॅक येणं, मग मी पेपरच अटेम्प्ट केला नाही. मी सोडून दिला पेपर. मी क्लिक सुद्धा केलं नाही. मी ठरवलं होतं तिथंच, की आता नेक्स्ट इयर द्यायचा. चुकीच्या गोष्टी सगळ्या. आत्ताच तुम्हाला मी सांगितलंय ना, स्कोर ह्याच्या खाली आला, पर्सेंटाइल ड्रास्टिकली चेंज होणार आहे. त्यामुळं आपल्याला स्कोर हा चांगलाच पाहिजे. अरे स्कोर काय पाहिजे मी शेवटी सांगतोच तुम्हाला. ओके, बरं आत्ता सांगतो चला. तुमचा स्कोर 118 आहे. लास्ट इयरचं चाललंय माझं बरं का लक्षात घ्या. तर तुमचं पर्सेंटाइल 98 येतंय. येतंय. आलेलं आहे. 98 अरे वाह! 98 पर्सेंटाइल म्हणल्यावर मला पाहिजे ते कॉलेज मिळेल ना? नाही मिळत. नाही मिळत. कारण त्यावेळेस सुद्धा इम्पोर्टंट ठरते मग रँक. ओके. पण एक सांगू का? 118 इथपर्यंत जाणं पण सोपं नाहीये. क्लासचे जे बेस्ट स्टुडंट आहेत, सिन्सिअर स्टुडंट आहेत ना, ते मिळवतात तेवढे मार्क लक्षात घ्या. त्यातही इम्पोर्टंट काय ठरतंय? केमिस्ट्री आणि मॅथ्स आहे ना, YouTubeवर मी देणारच आहे मॅथ्स तुम्हाला. आणि एक लक्षात घ्या, मॅथ्सचे सगळे टॉपिक मी यावेळेस घेणार आहे. सगळे टॉपिक मॅथ्सचे. पी-वाय-क्यूज. ओके. बरं. आता अतिशय महत्वाचं काय, मला तर माझं ड्रीम कॉलेज पाहिजे. सी पाहिजे किंवा पी-आय-सी-टी पाहिजे. नाहीतर व्ही-आय-टी आहे. ओके. हे व्ही-जे-आय-टी का व्ही-जे-टी-आय रे? कुठलं बरोबर आहे? आपण गडबडीत मी बरेच YouTubeवर बघितलं व्ही-जे-टी-आय म्हणलं जातं. पण मला असं वाटतं बघा ह्यात नको वादात पडायला. पण हे जे कॉलेज आहेत, वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे महाराष्ट्रातलं. चला आता या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन्स पाहिजे. मग मला किती स्कोर आला पाहिजे? कळालं पाहिजे ना सुरुवातीला. कारण कालच मी आपल्या समीरच्या चॅनलवर समीर शेख हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. यश आराध्य हे पण इम्पोर्टंट चॅनल आहे. मोस्ट इम्पोर्टंट आहे. तर समीर शेखच्या चॅनलवरती एका स्टुडंटचा इंटरव्ह्यू होता. तिला 99.95 पर्सेंटाइल मिळाले होते. 99.95 पर्सेंटाइल. पण तिच्या पहिल्या मॉक टेस्टमध्ये तिचा स्कोर फक्त 78 होता. मी काल तो इंटरव्ह्यू बघितला होता लक्षात घ्या. पण नंतर तो स्कोर इम्प्रूव्ह होत गेला ना. आलं का ध्यानात? म्हणजे तुम्हाला किती स्कोर पाहिजे एवढं इथं येण्यासाठी? 78ला 99 नाही मिळालं बरं का लक्षात घ्या गोंधळ होईल तुमचा.
तर इथं पोहोचण्यासाठी तुमचा 160 प्लस स्कोर पाहिजे बाळांनो. आम्ही सांगतो 160 प्लस पाहिजे. आता 180 असेल तर पाहिजे ते कॉलेज मिळेल. आता मी तुम्हाला सांगतो बघा, हे एवढ्या पर्सेंटेजला ऑब्व्हियसली स्कोर 180 च्या आसपास असणारच आहे बरं का, लक्षात घ्या. 180 प्लस. पण मला काय म्हणायचं आहे, की आता स्कोरचा अंदाज आलाय, की आपल्याला मॉक टेस्ट पासून सुरुवात करायची आहे. 15 तारखेला आपल्या क्रॅश कोर्समध्ये पहिली मॉक टेस्ट असणार आहे. फिजिक्सचा पेपर असणार आहे. तुम्हाला तुमचा स्कोर हळू-हळू इम्प्रूव्ह करायचा आहे. ओके. मग आता मला वाटतंय, की हा पॉइंट मी एक्सप्लेन केलेला आहे, की आपल्याला काही झालं तरी 100च्या वर राहिलं पाहिजे आणि टॉपचं कॉलेज पाहिजे निदान 160 प्लस. पण आता आपल्या क्लासमध्ये ओपन कॅटेगरी मधल्या मुलांना 135 मार्क्सला सुद्धा 99.6 वगैरे पर्सेंटाइल मिळालेत. पण ठीक आहे, सी नाही मिळालं, पण व्ही-आय-टी, पी-आय-सी-टी असे कॉलेजेस मिळालेले आहेत. बरं, आता ऐका महत्वाचं. स्कोर झालं, पर्सेंटेज झालं, रँक. आता लास्ट इयर माझा एक स्टुडंट होता, की आम्हाला पाहिजे होतं सी मध्ये सिव्हिल ब्रांच. त्याला पडले होते 98 पर्सेंटाइल आहेत बरं का समजा. मग आम्ही खुश होतो. ओके, 98 आहे ना, मिळणार. पहिला राउंड झाला, नाही मिळालं ऍडमिशन. सेकंड राउंड नाही. थर्ड राउंड होता वाटतं गेल्या वर्षी. नाही मिळालं. कॉलेजेस दुसरीच मिळाली. ते सरदार पटेल कॉलेज मिळालं अंधेरीचं. वन ऑफ द बेस्ट आहे. पण आम्हाला पुण्यातलं सी पाहिजे होतं ना. माझ्याच क्लासचा स्टुडंट होता. आता मग तणाव. पण जाऊ दे, ठीक आहे. सरदार पटेल तर मिळालं ना कॉलेज. तुम्हाला माहिती आहे ना ऍडमिशन प्रोसेस. ओके, त्याचं पण डिटेल समीर आणि यश तुम्हाला देणारच आहेत, लक्षात घ्या. स्पॉट राउंड. मग स्पॉट राउंडला ना सगळ्यात महत्वाचं काय, गेल्या वर्षी इश्यू झाला होता, की ज्यांचं ई-डब्ल्यू-एस आहे. काय आहे सांगा? ई-डब्ल्यू-एस त्यांना काही कॉलेजमध्ये स्पॉट राउंडला अलाउडच केलं नाही. पुन्हा पाक वरपर्यंत कंप्लेंट केल्यानंतर नेक्स्ट डेला अलाउड केलं, पण आदल्या दिवशी ऍडमिशन झाले होते. स्पॉट राउंड काय असतो, की ज्या जागा शिल्लक राहिलेल्या असतात त्याच्यासाठी पुन्हा रिऍडमिशन्स होतात. आम्हाला सी सिव्हिलची स्पॉट राउंडची शेवटची जागा मिळाली. कळालं का? म्हणजे 98 पाडून सुद्धा सिव्हिल सुद्धा सी मिळालं नाही राउंड मधून, पण स्पॉट मधून मिळालं. मग आम्ही काय खुश का होतो? अरे 98 आहे ना, मिळणार की. पण कुठं आमची गडबड झाली? रँक. लास्ट इयर 1000 प्लस ऍडमिशन्स वाढले. म्हणजे थोडक्यात रँक इन्क्रीज झाली. म्हणजे समजून घ्या, फॉर एक्झाम्पल 98 पर्सेंटाईलला गेल्या वर्षी, त्याच्या अगोदरच्या वर्षी जर 2000 रँक असेल, समजा फॉर एक्झाम्पल बरं का, तर लास्ट इयर ती रँक 3000 झाली होती. म्हणजे त्याच पर्सेंटेजला रँक 1000 ने इन्क्रीज झाली होती, 1000. मग काय 1000 मुलं वाढली ना, मग कसं मिळेल पहिल्या राउंडला? त्यामुळं एक लक्षात घ्या, काही झालं तरी रँक इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे आणि काही झालं तरी बेस इथंच आहे. म्हणजे स्कोरवर पर्सेंटाइल डिपेंड आहे, पर्सेंटाइलवर पण रँक डिपेंड आहे. मग मुद्दा लक्षात आलेला आहे. यावर्षी नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत, ह्याच्यावर रिसर्च करू नका. काही झालं तरी हळू स्कोर इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग या व्हिडिओमध्ये मला तेच सांगायचं तुम्हाला. मॉक टेस्ट दिल्याशिवाय कसा स्कोर इम्प्रूव्ह होईल? मग मॉक टेस्ट तुम्ही बघा, समीरनं पण लॉन्च केले, यश पण लगेच लवकर लॉन्च करणार आहे. या 2 जेन्युइन एकदम बेस्ट मॉक टेस्ट आहेत. एक लक्षात घ्या, मी माझ्या स्टुडंटना सांगतो, मी माझ्या पालकांना पण सांगतो. काय प्रॉब्लेम आहे? पालकांचा तर काहीच इश्यू नसतोय रे, काहीच इश्यू नसतोय. तुम्हाला मी सांगू का? जेवढ्या मॉक टेस्ट सीरीज अवेलेबल आहेत ना, त्यांच्या किमती जर बघितल्या ना, ओके, त्याचे जर प्राइस बघितले ना, तर तेवढे पैसे तुम्ही गाडीच्या पेट्रोलला 2-4 दिवसासाठी खर्च करता. ओके. टेस्ट सीरीज हां, मॉक टेस्ट मी पण देणार आहे. ओके. बरेच जण देतायत. तुम्ही द्या ना मॉक टेस्ट, काय बिघडतंय? आलं का लक्षात? पण त्या मॉक टेस्ट सी लेव्हलच्या असल्या पाहिजे, हे तितकंच इम्पोर्टंट आहे. नाहीतर विनाकारण टफ लेव्हलचे प्रॉब्लेम घेतलेले असतील. फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये नको आहेत मला. आणि मॅथ्समध्ये पण सगळेच काही लेव्हलचं नाहीये. मॅथ्स अवघड का वाटतोय माहितीये का? मी बघितलेत पेपर आता. नवीन क्वेशन्स आहेत म्हणून अवघड वाटतंय. पुस्तकातले येत नाहीये म्हणून अवघड वाटतंय. अरे कन्सेप्ट त्याच आहेत. तुम्ही मॅट्रिक्सचे व्हिडिओ मी अपलोड केले बघितले का? 2/2 चा इन्व्हर्स विचारतायत. ओके. ते कोफॅक्टर मायनर त्याच्यावरती प्रॉब्लेम येतायत. मग आता कसली जेईची लेव्हल? ते प्रॉब्लेम पुस्तकातले जसेच्या तसे नाहीयेत. आणि इंटिग्रेशन सारखा टॉपिक ना अवघड जातोय मुलांना मग. नवीन प्रॉब्लेम, ते थिंकिंग नाही जमत. तेच प्रॉब्लेम पाठ करायची सवय लागली 10वी पर्यंत. तिथं नुकसान होतंय. मग चला, मग हा व्हिडिओ मी थांबवतोय. ओके. नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा, लवकरच मिळेल तुम्हाला. पण हे लक्षात ठेवा. ओके. आणि स्कोर खाली नाही येऊन द्यायचा, लक्षात घ्या. आला तर पर्सेंटाइल ढासळणार आहे. अतिशय वाईट वाटतं सांगायला. कसं सांगणार 3 पर्सेंटाइल 4 पर्सेंटाइल पडलं म्हणून? 95 पर्सेंटाइल 98 पडले, हे तर बरं वाटतंय ना? आलं का लक्षात? ठीक आहे. मग चला, ऑल द बेस्ट. अभ्यास सुरूच ठेवा
आणि चांगला अभ्यास करा. चांगला स्कोर मिळवा. पेढे घेऊन भेटायला या. ऑल द बेस्ट.